पुण्याच्या उद्योग विश्वातील दादागिरीवरून वादाचा नवा राजकीय अंक सुरू झालाय। ही दादागिरी मोडीत काढणारच असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला। मात्र पुण्यात दादागिरी कुणाची आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। बघूया। खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी एक तर सांगितलं पाहिजे आम्हाला की कुणाची दादागिरी होते। पुण्यातील विकास प्रक्रियेतील दादागिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोट ठेवलं। उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासातील सगळ्यात मोठा अडथळा असल्याचं विधान फडणवीसांनी केलं। त्यामुळे यावरून विरोधकांनी पुणे MIDC मध्ये कोणाची दादागिरी चालते असा सवाल उपस्थित करत महायुतीवर निशाणा साधलाय। आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो। आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा। ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही। आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे। महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना वाटत असेल की पुण्यामध्ये दादागिरी होते आणि त्याच्यामुळे पुण्यात इन्व्हेस्टमेंट्स येणार नाही, तर मला विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, मग तुम्ही काय ऍक्शन घेतली त्याच्यावर? तुम्हाला माहिती आहे इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीयेत, मग त्याला जबाबदार कोण? माननीय मुख्यमंत्र्यांनी एक तर सांगितलं पाहिजे आम्हाला की कुणाची दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीयेत हे कबूल केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते। पण त्याच्या मागे कोण आहे? कोण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभं आहे? कुणाच्या दादागिरीमुळे इन्व्हेस्टमेंट्स पुणे शहरात येत नाहीयेत आणि याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल। उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अजितदादांच्या राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे। त्यामुळे फडणवीसांचा रोख अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या। कुणीतरी दादांना अप्रत्यक्षपणे दादागिरी करतात असं कुणीतरी सांगितलं। मग हे जे पुण्यामध्ये MIDC मध्ये चालली आहे दादागिरीच चालू आहे, तर मग ती दादांची दादागिरी आहे, दादांच्या पक्षाची दादागिरी आहे, भाजपची दादागिरी आहे का मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांची दादागिरी आहे? हे कुठेतरी आता स्पष्ट झालं पाहिजे। तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर एक्सेप्ट करत असताल, मान्य करत असताल MIDC मध्ये दादागिरी केली जाते, तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही चॅलेंज करतो एक नागरिक म्हणून, कोण दादागिरी करते यांचं नाव लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं पाहिजे। महाराष्ट्रात कुठेही दादागिरी त्या ठिकाणी आम्ही खपून घेत नाही। पुण्यातल्या दोन्ही CP पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचे SP त्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत, कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील, काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा, कारवाई करा। 3-4 वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा, इथपर्यंतच्या स्पष्ट सूचना तिथं असतात। पुणे हे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग नगरी म्हणून ओळखलं जातं। पुण्यात मोठ्या आणि नामांकित कंपन्या गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत। मात्र आपल्यालाच काम मिळावं यासाठी गुंतवणूकदारांवर दबाव टाकला जातो असा आरोप सुद्धा वारंवार होतोय। हाच मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केला। सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे। विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात। मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो मदत करेल त्याचं स्वागत आहे। ते गृहमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री त्यांचे आहेत। आता माफिया त्यांनी हाताळावं, आम्ही काय बोलायचं त्याच्यावर? सरकार तुमचं आहे तेव्हा माफिया पण तुमचीच असणार। दादागिरी का दादागिरी? शब्द फोड आहे का? म्हणजे त्यांना काय म्हणायचंय ते देवेंद्र भाऊंना, देवा भाऊंना विचारा, त्यांना काय म्हणायचं।
खरं तर महाराष्ट्र हे उद्योगाभिमुख राज्य म्हणून जगभरात ओळखलं जातं. इथलं वातावरण, मनुष्यबळ उद्योग वाढीसाठी अतिशय पूरक आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून अनेक कंपन्या शेजारच्या राज्यात जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलेला उद्योग क्षेत्रात घुसलेल्या दादागिरीचा मुद्दा सर्व पक्षीयांना विचार करायला लावणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.